तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर दिवस आहे आपला तिसरा दिवस आहे. तर तिसरा दिवस आहे. आपली दुसरी व्हिडिओ आपण टाकली असेल का कदाचित ती होईल, हल्लो अपलोड होईल. आपली पुढे पालखी आहे, आपल्यासोबत धनुभाऊ आहेत. आपण सकाळी किती आज जरा लेट निघालो, आज थोडा उशीर झाला निघायला. आज जरा थंडी होती ना म्हणून सर्वांना उशीर झाला. आणि आपली पालखी आपली पुढे आहे. पालखी सध्या आपली पुढे, आपण पण जाऊ. चला यायचं पालखी पुढे. आता मस्त की फक्त तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू एकदम खतरनाक येईल. आज चालायला पण मजा येते. ठोवाड बिवड झालं कसं बघा. जाम एकदम थंडी थंडी हवा लागते, चिल्ड एकदम. काय बरेन एकदम फ्रेश, काय एकदम. आज चालायची पण मजा आहे, कारण की लादी ठेवलेली आहे आमच्या बॉडीवरती. एवढी थंडी लागत आहे, बर्फाची लादी. जास्त जास्त थंड होऊन जाईल मग आपण. एवढी थंडी आहे आज. आज मजा पण आहे तशी चालण्यात. आज मजा आहे ना, कारण म्हणजे आज सर्व मुलं जोडीला चालत आहेत. आज मजा कशाला माहिती आहे का, आज म्हणजे एकदम म्हणजे गाव टाईपमध्ये घुसलं, एकदम नेचर व्ह्यू वाटतोय, भारी वाटते. म्हणजे एकदम वातावरण थंड, एवढं म्हणजे सावली पण, एवढं जास्त ऊन पण नाही लागत आम्हाला. आणि जरा चालायला पण जरा चांगलं वाटतं, कारण रस्ता पण चांगला आहे. तसंच तुम्ही बघू शकता शेवटी धनुच्या काकांनी रस्ता बनवून टाकला. काय बोलायचं तुम्हाला? एकदम मस्त. इथं बनवलं तर चांगला गोष्ट आहे ना, आपल्याला चालायला चांगलं वाटतं. तुम्ही पुढे बघू शकता सनराईज होतोय. काय माहीत कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल का, ते व्ह्यू आम्हाला डोळ्यांनी बघता येतात, ते तुम्हाला कॅमेऱ्याने दर्शवता येत नाही आम्हाला. हा फरक आहे. म्हणजे बघण्याचं एक नजर असते, नजरिया असतो, तो दिसत नाही. तसं काय आमच्या दादानी गॉगल लावला, त्यांना काही दिसत नसेल समोरचं काय एवढा भारी व्ह्यू. तर सध्या तर आम्ही चालतोय. आता जर आम्ही रनिंग पकडू, आम्ही तुम्हाला पालखीसोबत भेटतो, पुढे जाऊन भेटू, ठीक आहे? हो वाव, वाटते बा, मस्त वाटते, असं वाटते बा. भारी वाटतं ते. आपण खाली चाललो, पाठीमागे जाऊन निघेल तो, असा नाही निघणार. नाही नुसतं बेडक्यासारखं उड्या मारते. वेडिंगची शूट असेल तुम्ही धनुभाऊकडे देऊ शकता. सर्व ना फोटो बघा. ओ या फोटोसाठी किती मग कंपनीत गेला जातं कामाला, जा पुढे जा. आमचं घर सपली कामाला. तर बघू शकता आपल्यासोबत एकदम सापासारखा रस्ता दिसलाय. हाच रस्ता तिकडे धनुला मागच्या काहीतरी झालेलं, तुमच्या पायात काहीतरी घुसलेलं माहिती आहे ना, पोडबिडी आलेलं, आठवण आहे का नाही तुम्हाला? बरोबर. मग तेव्हा माझ्या काटा घुसलेला, तो निघत नव्हता, त्याच्यामध्ये तसा फोड झालेला असा मोठा. मग तोच काटा मदत केलेली राहुल दादानी. कसा काटा तुम्ही काटा? काय टेक्निक यूज करावी लागते त्यासाठी. एक टेक्निक असते, टेक्निक. काय भारी वाटते बघ ना अब्बू. दोघं नाही माणसं. हे त्याला पण घे आतमध्ये ब्लॉक. आपल्या मागे दोन पाहुणे आहेत. कसं वाटतं सकाळ सकाळचं, कसं वाटतं एकदम? मला ना एकदम मस्त. यांची गाडी पंक्चर आहे, पाठी वगैरे येतात एकदम. यांना बोललो पालखीसोबत रेत जावा. आमच्या मागे पंक्चर फुल एकदम मजा चालायला. आपले पाठी भाऊ आहेत, बुडे भाऊ आहेत, सगळे इकडे भाऊच आहेत आपले. काय हा तुम्ही हा व्यक्ती बघत असतील, हा व्यक्ती म्हणजे काय काय माहीत कुठली एनर्जी आली काय माहीत नाही, पण हा गॉगल लावून चाललाय, हाच तो व्यक्ती बोलतोय मी. तो बघू शकता तुम्ही, त्यांनी पायात चपला नाही घातलाय, फक्त सॉक्स घालून चाललाय तो. तुमचा काय अनुभव तुम्ही सांगू शकता? एक नंबर अनुभव आहे. तुम्ही पण 1 वर्षाचा अनुभव घ्या, मी तर सांगतो चांगला आहे. बस दादाला बोलायचा शब्द नाही मिळत, म्हणजे एवढा आनंद आहे दादाकडे आपल्या. दादा फक्त दादाची तब्येत जराशी खराब झाली आपल्या. चालत राहा बघू कितपर्यंत आहे हो, याच्यावर लक्ष ठेवायला लागेल. हां आहेच ना लास्ट दिवशीपर्यंत. काय आपलं रोहित भाऊ काय बोलत नाही, फक्त वन साईड स्माईल देतात बस. किल्लर स्माईल देतात ना रोहित. रोहित काय बोल की, खूप लाजतो रे वा, खूप लाजतो मित्र आपला. पहिल्या वर्षी आपला जोडीदार यो होता,
ह्यो मागे यायला लागला काय बोलणार बोल काय मागे काय असते. चला हा तर आता आपली नाश्त्याची वेळ झाली म्हणून आपण आपला ब्लॉगची म्हणजे ब्लॉगिंगचा आपला म्हणजे अरे काय काढलेले आहेत हे बघा. आता रस्त्याला खात का झाडावरती जाम होत्या. दाखव एकदम नीट दाखव त्याला जरा. घ्या तुम्ही पण खा जास्त नका खाऊ. आपली पालखी दिसते तिकडे समोर आपली पालखी. आपण पालखीला टच तर नाही करू शकलो लेकिन पालखीच्या आजूबाजू हाव त्याचे तुम्हाला दाखवलं असतं व्हिडिओमध्ये. त्याचं तुम्हाला पालखी दिसणारच आहे. आणि आता जरा पोरं दमले आहेत खूप दमले आहेत कारण अजून नाश्त्याचा वेळ म्हणजे नाश्ता जरा आज लेट झाला आहे बस अजून काय नाही. होतं 2 दिवसातून 3 दिवस कधी होतं असं. वाय काय वाटते बघ ना व्ह्यू. कबूतर शाने आहे. कबूतर उडला आताच. हे बाई बा तू खोटा पडला असता ना आता उडला नसता तर. चला चला पालखी आली पालखीसमोर चला आता. पोरं धकल्या आणि दमल्या आहेत. काय दादा काय बोलायचं आहे तुम्हाला. काय नाही आता नाही, सध्या आता आपण दमलेलो तिकडे आहोत आम्ही कसं? खूप चालून आता पालखी आपल्याला ऐकवतील सगळे. आता तुम्ही मागे काय करत होते काय वाटते बघ ना तिकडे बसायला काय भारी. इकडे आपण थांबू आणि इकडेच नाश्ता करू आता. पुढे सगळेजण आहेत तिकडे डीजेवाला आहे तिकडे पालखी घेऊन आहेत आता. आणि पाठीमागून आपली नाश्त्याची ट्रक यायला लागले. तब्बल किती टाईम लागेल. जास्त 2 तास. सगळी दमला आहेत यार. ते उन्हामध्ये कसं माहिती एनर्जी जरा डाऊन होते तर काय बोलता नाहीत. पोहोचण्यासाठी आम्हाला फक्त 1 तासाची गरज 1 किंवा 1.5 तास. जरा आराम भेटला ना एकदम फटफट डायरेक्ट सुसाट एकदम. तिकडे जगात आता जागा बघायला गेलाय काय नक्की माहीत नाही. अध्यक्ष तिकडे आपले आहे. अध्यक्ष महोदय कामं वर्कर नाही रे आमचे. समोर तिकडे पालखी आहे. कामा माणसं नाही आले. चला आपण जातो काय बोलतो. आता काय माहिती इकडे होल्ड आहे इकडे काय नाश्ता इकडेच करू आपण. नाश्ता इकडे चांगली जागा आहे सावली पण आहे मस्त इकडे सावली इकडेच नाश्ता करू. इकडे भांडणं पडत ते रवी आलाय. रवी नवीन जॉईन झालं. बाबांनी निशाणी घेतली पण बाबा तर आमच्यासोबत चालत होता पाठीमागे. हे टेम्पो गँग कौशिक वानखडे. कौशिक वानखडे तुम्हाला कसं वाटतंय. बरं वाटते जाम. बरं कंचं वाटतंय. काय पालखी न्यावं लागते एकट्याला आमचा दिवा घेऊन आमचा अंगाचा अख्खा घाम निघलाय पुढे पळत वाट लागले साप. बाबाचं दर्शन घ्या काय कसं वाटतंय. अरे हे आपलेच सगळे काही बसले काय कसं एकदम मस्त बरं वाटतं. सावली एकदम फ्रेश झालं सर. एकदम साईमय सकाळ एकदम. खाली बसलाय कोण नव्हता पालखी धरायला पण. अरे बाबा आता निशाणी घेऊन तुम्ही काय निशाणी घेऊन चालत होतं का. हो हा मला दिसला नाही तुम्ही आमच्या मागे. घेतले निशाणी. तो माणूस दमलेला खाली बसलाय त्याला माहिती आहे एकदम शांतपैकी बसायचं. चालवशील ना तो गाडी चालवून तू घेल टाक. भाऊजी काय रे ना नाही पुढे आले तुम्ही मंदिरावर बोलले का. अरे यश काय बोलत नाही निसता लाजते. अरे भाई तुला बघता. अरे बघ तरी काय झालंय जेवलं का नाही तुम्ही. पाय दुखायला लागले. पाय सगळ्यांनी दुखतो. अजून काय नवीन बोला. ठीक आहे अजून काय नाही. काय कसं पालखी घेतली का नाही वेली. स्पीड चालवली एकदम सुसाट एकदम फास्ट. काकी कसे आहेत तुम्ही. तुम्ही यावेळी रिक्षाने यायला लागल्यात. ते रिक्षाने यायला लागल्यात तुम्ही. रिक्षा नाही आलो यावर्षी चाललो नाही ना जास्त. अच्छा मग म्हणून मग चाललो थोडी परत आजी काय बोलत नाही. अध्यक्षचे छोटे पोर काहीतरी बोलवतात आपल्याला. याला ना पालखी घ्यावायला ठेवू नको. अर्धा परसा दिवस खपली. कोण हे बघ हे बघा खाल्ला. अजून टेम्पोला किती वेळ लागेल. साईराम घ्या हा टेम्पोला किती वेळ लागेल. चालते ताकद आली पाहिजे का नाही अजून 10 दिवस. कोण काय बोलत नाही. प्रसाद द्या जरा. पाय पडला का परसाद घ्यावा. पाव मिळत मी मग मिसलनं चपात्या सांग. भूक लागले. नाश्ता
खाणी कुदेव रे. अरे त्याला नको व्हिडिओ कॉल करू भाई, मास्क घालते तो. पप्पा तुम्ही नका दिसू त्याला. पोरं सगळी नाश्त्याची वाट बघायला लागली, सगळी दमले. नाश्त्याचा टेम्पो आला तर 1 तास 3 मिनिटं तो का आला. टेम्पो आला नाश्त्याचा. खूप दमलोय. झोपणे झाली ना रातची म्हणून. यो पाहुणा आलाय. याच प्रकारे तुम्ही बघू शकता आपला टेम्पो आलाय. सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आणि एक जरा वेगळीच एनर्जी दिसते आणि हास्य दिसतंय. सुंदर असं हास्य. नाश्ता करू तेव्हा तुम्हाला भेटतो आम्ही. तर मित्रांनो आपला आता नाश्ता झाला, आपण विश्रांती करतोय. इकडे बाजूला किरकिर असेल. आज पावभाजी होती, नाश्ता जाम मजा आली. काही 4 पाव खाल्लं बाहेर. 6-7 पाव तर खाल्लं त्याने. 5 पाव खाल्लं त्याला दादाने. जबरदस्ती खावरवलं. खाणं काय माहित आहे का? सगळी नाश्त्याला बसतात बघू शकतो. त्याला पाव पाहिजे. धनुष्य आपलं घेतलंय. बायकाला कोण नाही मिळत, फक्त नाश्ता कसा होता आजचा? नाही ते सोड दादा आपल्या टेन्शन मध्ये. फार्म हाऊसवर ठेवलं. व्हाईट कलरचा बंगला आहे बा. हा त्याच्या मागे देते 15. चालेल. तू येशील का 15? गेल्या भेटायला सोडलं नाश्ता. विके थोडं बरं वाटतं याला बायको बघशी का तू? रिलॅक्स. खूप छान झालेली मिसळ वगैरे. पण आता पाव संपलेले आहेत, कारण प्रत्येकाने 5-5, 6-6, 7-7 पाव खाल्लेले आहेत. त्याच्यामुळे काही बोलू शकत नाही. इकडे पावाच्या लाद्या जेवढ्या आणणार तेवढ्या कमी आहेत. एवढी एनर्जी पॉवर. तिकडे आपलं पावभाजीचं आता बंद झालंय काउंटर. नाही चालू आहे ना त्यांना मिळेल. तर तसं तुम्ही बघू शकता आपला नाश्ता करून झाला. आम्हाला आलं ते आलंच तर आम्ही चालत निघलो. आता आपला समोर होल्ड आला तेव्हाच आपले व्हिडिओ चालू होते. कारण या उन्हामध्ये काय कॅप्चर करणार एवढ्या उन्हामध्ये. काय बोलतो यो माघारीला, मी याला बोलतो काय बोलतो कुठला बाबा आहे काय माहीत नाही. होल्ड आलाय ना, हालत जाम खराब झाले यावेळी. म्हणजे खूप जरा जास्त ऊन लागतंय, तरी पण कमीच आहे. म्हणजे ऊन जरा बेकार वाटतंय. खूप एनर्जी लगेच डाऊन होते. पुढे आपला होल्ड आला आणि आपले पुढे साईबंधू चालतात. त्यांचे घमसार म्हणजे काहीतरी एकदम निघालात, काहीतरी टॉपिक गँगस्टर वाईब एकदम टॉपिक निघाले. तुम्हाला ऐकू नाही शकत, पण तुम्हाला ऐकायला येत असेल तर इग्नोर करून टाका. आपलं होल्ड आलं आहे पुढे. आपली पालखी पण पोचली, पण पालखी यावेळी दिसली नसते आपल्या ब्लॉगमध्ये. आता निघताना आपण तुम्हाला पालखीमध्ये म्हणजे पालखी दाखवू तुम्हाला. यार काय ऊन आहे. आणि बाजूला काय नाही मिळत, झाडं बिडं काय नाही मिळत. ती सगळी सुकटलेली झाडं आहे. की काय कुठून कसा काय कंचे घाटांशी. हो भाई, रस्ता बनवायला, ब्रिज बनवायला घेत आहे. पोरं ऐकत नाही बघा. तर आता आमचं दुपारचं होल्ड आलं आहे. आता इकडे आमचं दुपारचं होल्ड आलं आहे. आम्ही 6 जण आहेत आणि सर्वजण पुढे आहेत आणि अर्धी मागे असतील. पाणीवाले असतात, रिक्षावाले ते फिरतात पुढे मागे. तर आता आमचं होल्ड आला इकडे. आला एकदाचा होल्ड आला. थकलोय, खूप थकलोय. हालत बघा. आत्ता यायचं आम्हाला एकदम इथं तर तेवढी. खूप मोठा रन करायचा आहे. आता इकडे आम्ही आलो. अरे यार बोलायला नाही जमत, एवढं थकलोय. दम पण लागते, ऊन पण लागते, काय होईल धूल पण लागते तोंडाला. काय माणूस पागल झाला आहे धुलीन. पण काय करायला लागतं. एक आनंद असतो. एक पदयात्रा असताना ते एक आनंद असतो. आणि जो करतो त्यालाच माहीत असते. तो बोलणार ना, दुसरा येऊन बघणार ते काय करतात उन्हात बिनात फिरता. अरे तुम्हाला माहिती नाही. जेव्हा तुम्ही करतील अनुभव येईल ना तुम्हाला, तेव्हा हा पदयात्रा इकडे आपला आलाय.
आपण आपल्या होल्डरवरती आलो आहे. आता याच्यानंतर आपण आता आपल्या होल्डरवरती जाऊ, पालखी दाखवू, सगळी पोरं असतील. आमचा होल्ड आलेला आहे. हल्लू हल्लू रेखाला पण सांगते मग. बोला काय बोलता. आम्ही आता होल्डवरती पोचणार आहे 2 ते 3 पावले टेकल्यावरती. आणि अशा आमचा होल्ड एवढा चांगला आहे ना, एक छोटंसं मंदिर आहे आणि ते असं बनवलेलं आहे की गुफेमध्ये बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे बघा एकदा. गाडी येते पुढून तर रिटर्न घ्या पोरांनो. हे यावेळी आपल्याला जास्त राहा म्हणजे आता हायवे लागेल तर ऊन बिन कसं हायवेचं काय जरा सांगा. ऊन तर खूपच लागणार आहे. आता हायवे आहे आणि हायवेला खूप गरम होतोच. गाड्यांच्या इंजिनचा गरमी, उन्हाची गरमी, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होणारच आहे. आपली सर्व पदयात्रा इकडे पोचल्या. तिकडे आरती घेतल्या वाटते, आरती चालू झाली असं वाटते ना. आता तुम्हाला सर्वजण दाखवते कुठे कुठे काय करतायत. सगळी घामटलेली आहेत, सगळीजण आता आंघोळ करतील पहिली, तर नंतर जेवण घेतील. मग झोपा. करताना तर नाही दाखवू शकत, सॉरी. दाखवू थोडी काय मजा तर आता आम्ही आमच्या होल्डवर पोचलोय, बस एवढंच बोलणार. आणि तुम्हाला पुढे दाखवतो काय काय होते आणि तुम्हाला मंदिर पण दाखवतो. चला बघू पहिला जेवणाचा रेसिपी. जेवणासाठी काय बनवत आहे आपल्याला आता जतीन समोर आपले आई आहेत जतीनच्या, त्यांना विचारू काय आहे जेवायला. आई जेवायला काय आहेस? आज जेवायला भेंड्याची चिचकडी आहे आणि वांग्याचं भरता आहे. अच्छा वांग्याचा भरता आहे. अजून जेवणाला किती टाइम लागेल? जेवणाला किती टाइम लागेल? अजून जेवणाला अर्धा तास बाकी आहे अजून. अर्धा तास बाकी आहे. अर्ध्या तासात जेवण होऊन जाईल एकदम. रेडी. बघा ऐकलं ना, आता चला अर्ध्या तासानंतर या. आता आपण टूर करू इकडचा. काय मंदिर बिंदिर एकदम. हे रवी भाऊ आता आपल्याला जॉईन झाले. मंदिर एकदम अतिशय सुंदर मंदिर आहे. माझा सगळ्यात आवडता प्लेस. एकदम थंड वातावरण. यात्रेचा सगळ्यात आवडता प्लेस आमचा. तर आपण मंदिरात जाऊ चला. या आमचे उपाध्यक्ष संतोष तात्या. हाय साईराम. आपण मंदिरात आता एंटर झालोय. बघा कसं बनवलंय मंदिर. पूर्ण एकदम म्हणजे एकदम असं वाटतं गरम होणार, पण एकदम थंड वातावरण आहे. हे चंडिका मातेचं मंदिर आहे ना. चंडिका मातेचं मंदिर आहे, बघू शकता व्ह्यू. दर्शन घ्या तुम्ही. पकड बाई, पाय पडतो. चला तुम्हाला दाखवतो कोण कुठे काय. चला कसं वाटतं आज तुम्हाला? कसं आज वाटतं? म्हणजे जरा थकल्यासारखं वाटते. बॉडी आज खूप पेन करते, कारण सकाळी झोप नाही भेटली म्हणून बॉडी पेन करते. तेव्हा जरा आज थकलं आणि गाडी पंक्चर आहे. गाडी पंक्चर म्हणजे आमच्या लँग्वेज म्हणजे पाय गेलाय पूर्ण. पाय एकदम काय बोलतात समजा. आता तुम्ही समजू शकता काय होतंय जर चालत असेल तर डेली. आता तुम्हाला इकडची आता सर्वांची मुलाखत घेऊ. ते कॅमेरा पकडतो. सगळं टेम्पोतून सामान खाली उतरावं लागलं. सर्व बसल्यात आपापली जागा पकडलं. एकदम फंक्या खाली एकदम मस्तपैकी थंडी हवा लागली. किती मुलाखत बस झालं. सगळी थकलेत माणसं, सगळी थकलेत. जास्त मुलाखत घ्यायची नाही. सर्व थकले आहेत. पण आम्ही साई सेवा म्हणून आलोय. तुमची काय सेवा असेल तर आम्ही नक्की करू. अरे बाबा काय बोलता तुम्ही? आता मी थकलेलो आहोत, इथे बसलेलो आहोत, आराम करत आहोत. आम्ही आता विश्रांतीला आलो. अच्छा ठीक आता आहे. आमची थोड्या वेळाने जेवणाची आरतीची सोय होईल. त्याच्यानंतर आमची जेवणाची सोय पण होईल. अच्छा चला. आचार्य आमचं जेवण बनवायला लागलेले आहेत. 1.5 तासामध्ये होऊन जाईल पूर्ण जेवण. आणि थोडा टाइम आम्ही विश्रांती गाणी पण लावून करू. मस्तपैकी एक फ्रेश आंघोळ एनर्जी येईल जरा. गाणी बिणी लावून जरा एनर्जी एकदम. चला आमचा दादा झोपला इकडे. तुम्हाला दाखवायचं आहे पूर्ण, पण चष्मा आहे का?
चष्मा घातला तर हिरो वाटतो. थांब जरा. हां इकडे पोरांजू पहिलाच इकडे जागा कैद करून ठेवलं. इकडे सगळी पोरं आलेत. इकडची तुम्हाला नंतर भेटू. चला आता आरती बिरती आणि नंतर भेटू तुम्हाला. आता मी जरा आता फ्रेश बिश होतो एकदम. जेवून घेऊन आरती बिरती झाल्यानंतर तर दुपारी पालखी काढतील तेव्हा तुम्हाला भेटू आम्ही. चला बाय बाय. नाशिक एक्सप्रेस वे हायवे. आता आपल्याला किती तास रनिंग करायचे इकडून तिकडे? आपल्याला आता 2.5 ते 3 तास रनिंग करायचं. 2.5 ते 3 तास असेल ना? 15 तरी असेल ना? 15-16च्या पुढेच आहे म्हणजे. 15. आज एकदम खूप लांबचा प्रवास आहे मला. आपली पालखी निघायला इकडे पुढे. सर्व निशाणी घेऊन पालखी घेतली दादाने आहेत. बाकीचे यायला लागलेत पाठीमागे. बाकी आहेत पाठीमागे. आहे तू गोरं नको बरं. काय पण पोट खराब आहे आपलं काय. JSW स्टील बघितलं असेल तुम्ही. JSW स्टीलवाला बघितलं असेल नक्की. ऊन एवढं आहे, कॅमेरा पण हिट व्हायला लागला आहे आणि काय टच पण नाही होत आहे. आणि काय कालोखान काय दिसेल आपण. असं आहे काय समजत नाही. तुम्ही बघा आता पालखीचा व्ह्यू बघा आणि बघा लोक चालत. आता आम्हाला खूप पालख्या भेटणार आहेत रस्त्याला. जॉईन म्हणजे खूप पालख्या निघतात या दिवशी. आता रस्त्याला जाता आम्हाला सर्व पालख्या भेटणार. खूप पालख्या भेटेल. मला काय वाटतं ही समोरची पालखी कुठली आहे? समोर एक पालखी दिसते आपल्याला. पुढे जाऊन बघू चला कुठली पालखी आहे तर तुला सांगतो. या रस्त्याला म्हणजे खूप पालख्या भेटतील. म्हणजे 10 तरी भेटतील ना. 10-15 एवढ्या पालख्या भेटतील. त्यामध्ये नालासोबत 4-5 असतात. बघ असे एकदम लाईनअपमध्ये चालू आहे. सगळे लाईन टेकून चालत. आपली अर्धी पाठी मंडळी आहेत ते येतात चालत. भव्य पालखी सोहळा. कुठली आहे? जोगेश्वरीचे. ही आपल्या समोरची पालखी ती जोगेश्वरीची पालखी आहे. यांची पालखी पुढे असेल का? तीच आहे जोगेश्वरी. काय नाही म्हणजे
आपला नाश्ता करून झाला. इकडे आपला होल्ड होता जरा म्हणजे 5 मिनिटासाठी, म्हणजे अर्ध्यासाठी होल्ड होता. आरती पण झाले, फुल एकदम फिट सगळी थकले. लाईटवर येशील ना तू. आता आपण इकडे निघतोय. आमचे पावले मंडळी आहेत. पाटचाची पण घेते निशाणी घेतली. साईराम, आता आमची आरती झालेली आहे. आम्ही होल्डवर जात आहे 1-1.5 किलोमीटर जास्तीत जास्त. किती टाइम दादा, अजून किती टाइम लागेल अजून आपल्याला 2 किलोमीटर आहे, म्हणजे आपल्याला एक अर्धा पाऊस पकड. पण आपण स्पीड घेतला तर आवडत सर. आणि संध्याकाळच्या याच्यात लवकर पोहोचू. पोरं ऐकत नाही, पोरं जाम पालखी बोलवायला लागले. चला चला साईराम. हो आपला स्पीकर लावा. 405 किलोमीटर चालत आहे. चला 405 किलोमीटर. बॅगिंग असेल तर काहीतरी आहे. हाय गाईज, काय बोल. आमची पालखी निघलेली आहे आता आणि यशने टावेल गुंडलेला आहे. आमच्या पालखीच्या जोडीला यशने चला. चला आता आपल्या पालखीसोबत जॉईन व्हायचंय. मागासपासून आपण बघतोय, सकाळपासून निघलोय, पालखी काय भेटली नाही आपल्याला. आणि गाणं वाजायला लागलंय. आपण आपल्या होल्डवर पोहोचणार आहे थोड्या वेळात. तुम्ही पाहू शकता मंडळी, इकडे आपली सर्वजण जमले आहेत. ऐंशी सरळ गेलो तर लवकर पोहोचू करा शिर्डीला. नाही सरळ धावते. चल 80 सरळ लाव ना. आपल्या पटरी चालती बघ, फाटक लागलेला आपल्याला. पटरी लाव ना भाई, लवकर पोहोचू. एवढं पण लवकर जशी स्टेशन येशील तसं थांबू. राहुल भाऊ काय बोलता तुम्ही? दम लागलाय. होल्ड आलेला आहे आमच्या जवळ. मी आता होल्डवरती थोडं जाऊन आराम करू. होल्डवरती जाऊन आता आराम बिराम करू, जरा फ्रेश होऊ, आरती करू, जेवण घेऊ आणि झोपू. आणि सकाळी उद्या उठायचं असेल. उद्या गुरुवार आहे, उद्या साईंचा वार आहे. उद्या साईंचा वार आहे.
आपली गाडी पुढे चालली तसे तसे आपली क्लिअरिटी आणि विजिबिलिटी जरा कमी होत चालले, दिसत नसेल. गाडीवाला पुढे गेला आहे, आता सोबत नाही चालत यो. तो आमचा बाला गाडीत बसला आहे. बाळ तुमचा बाळ आहे. चला तुम्हाला पुढे भेटू. चला त्यांच्या घरात. बाबा तुझं नाव काय बाबा? पियुष. पियुष वाट बघत होता कधीपासून? पियू पशांनीची ते कितवीला आहे? फर्स्टला. पालखीची वाट बघत होता किती दिवसापासून? रोज पाठवतो. आज कसं वाटतंय? मस्त वाटतं. देवाकडे काय मागशील? चांगली बुद्धी, चांगले आरोग्य, शाळेत पास झाला पाहिजे. नक्की. कितवीला आहेस? फर्स्टला. पुढच्या वर्षी सेकंडला जाणार? नक्की. तुझ्या भावाचं नाव काय? भाऊ नाव काय तुझं? देवांश. कितवीला आहे? 6वीला. पालखीची वाट बघत होता? नक्की. आता कसं वाटतंय? मस्त. तुमच्या घरी पालखी आली, देवाकडे काय मागशील? एक्झाममध्ये चांगले मार्क पडावे. एक्झाममध्ये चांगले मार्क्स चांगले पडावे. मार्क. नक्की भेटेल. देवाकडे मनापासून मागा, दरवर्षी पालखी एके देवाकडे. ठीक आहे. ही आमची युट्यूबर. नाव काय त्यांचं माहिती आहे? नाव सांगले तुझं? लवकेश ब्लॉग्स चॅनलचं आपल्या. आणि माझं नाव लवकेश. मंडळाचं नाव साई मित्र मंडळ आचोले. दरवर्षी तुम्ही वाट पाहता, यावर्षी वाट पाहिली. मनापासून आभारी आहे तुमचं. आमची काही सोय वगैरे करणार आहेत त्यांच्यासाठी सेवा आम्ही 100%. मला ओम साईराम. ओम साईराम. तर मित्रांनो, आपण आपल्या होल्डवर कधीच पोचलो आहे आणि जेवण पण आपलं झालं आहे. आपण ब्लॉगचा एंड नव्हता केलेला, म्हणून ब्लॉगचा एंड करायला आम्ही धनुभाऊला घेऊन आलो आहेत. धनुभाऊ काय बोला? काय बोला त्याचे? बोला बाय बाय. उद्या सकाळी भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. उद्या भेटू. झोपल्यात बघा सगळी. तिकडे पालखी ठेवल्या आपली. उद्याचा चैतू भाऊ झोपला वाटेल. इकडे समोर फाटाका, इकडे पिक्चर. म्हणजे ट्रेनचा डबा मोजायचा इकडून 1 2 3 किती डब्याची ट्रेन आहे. ज्ञानी बाबा यो अध्यक्षाचे पोर उठलायत. बाजूला सेल्फ मार लावलाय गाडीला. मारला. चला तुम्हाला उद्या भेटू आपण.